शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा। मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या गुन्हे शोध पथकाने कालिका माता यात्रेदरम्यान झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत अट्टल चोरट्याला अटक केली आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये यात्रेदरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या 5 तक्रारी दाखल झाल्या होत्या। तपासादरम्यान आरोपी आर्यन पप्पू शेख वय 19 रहा अहिल्यानगर याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला। दिनांक 20 मार्च 2026 रोजी तो चोरीचे दागिने विक्रीसाठी महामार्ग बस स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। अंगजडती दरम्यान त्याच्याकडून सुमारे 21 ग्राम वजनाचे आणि अंदाजे 1,05,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्यावर पूर्वीही नाशिक, जळगाव व अहिल्यानगर येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। न्यायालयाने त्याला 24 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या नवरात्र उत्सवामध्ये कालिका माता यात्रेमध्ये ज्या माता भगिनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पोती लांबवलेल्या बाबत गुन्हे दाखल होते, त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेबांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की महिलांचे जे दागिने येथे गेलेले आहेत त्याचे गुन्हे उघडकीस करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे याबाबत मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि सहाय्यक आयुक्त श्री सुधाकर सुरवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हे शोध पथकाचे PSI समद बेग, पोलीस हवालदार गाडवे, ASI सोनार आणि त्यांच्या पथकाला हे निर्देश दिले होते की यावर तुम्ही जास्त काम करावं आणि ते गुन्हे उघडकीस आणावे। त्याप्रमाणे त्यांनी एक संशयित आयडेंटिफाय झालेला होता, त्याच्या मागावर पोलीस होते, तो नाशिकमध्ये येणार याबाबत आमचे विशाल पाठक जे आहेत गुन्हे शोध पथकाचे त्यांना ही माहिती मिळाली होती काल। त्याप्रमाणे मग आम्ही सापळा लावून त्याला बस स्टँडवर तो येणार आहे आणि मग सोनं जे चोरीचं आहे तो विक्रीला जाणार आहे। आम्ही सापळा लावून त्याला पकडले, तर त्याच्या झडतीमध्ये त्याच्या सगळ्या विचारपूस केली। त्याच्याकडे जे सोनं मिळालं 3 गुन्ह्यामध्ये जवळपास 21 ग्राम सोनं त्याच्याकडे आम्ही जप्त केलेलं आहे, त्याला अटक केलेली आहे, त्याची कस्टडी घेतली आहे। 24 तारखेपर्यंत त्याची कस्टडी मिळालेली आहे आणि आणखी त्यांनी गुन्हे केलेले आहेत का याबाबत तपास चालू आहे आणि आणखी त्याच्याकडून गुन्हे उघडकीस करून आम्ही त्याच्यावर पुरावे गोळा करून मान्य न्यायालयात दोषारोप सादर करणार आहोत।